शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजच्या व्हिडिओचा विषय व्हिडिओ देत असताना तुम्हाला एप्रिल छाटणीमध्ये जे आपण ऑक्टोबर छाटणीमध्ये कामकाज करतो, आपल्याला क्वालिटीमध्ये कामकाज करायचं असतं। बऱ्याच वेळेस द्राक्षामध्ये बऱ्याच अडचणी येतात। आता सॉइल टेस्टिंग केल्यानंतर बऱ्याच जमिनींमध्ये आता लक्षात घ्या, ज्या ज्या जमिनींमध्ये अडचणी येतात त्याच्यामध्ये तुमच्या ज्या जमिनींमध्ये तुमचा साधारणतः 7.5च्या पुढे ज्या ठिकाणी पीएच येतो अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात। आता हा 7.5च्या वरती ज्या ठिकाणी पीएच आहे किंवा ज्या ठिकाणी तुमच्या ऍसिडिक जमिनी आहेत अशा ठिकाणी आपल्याला कामकाज करताना किंवा त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीतील अन्न घटकांचं जे आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं एनपीके असतं किंवा दुय्यम अन्नद्रव्यामध्ये तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असतं। आता मायक्रोन्यूट्रिएंट आणि याचे अपटेक आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा या जमिनींमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो याच्याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। तत्पूर्वी दादा तुमचं नाव गाव सांगायचं। माझं नाव शरद निवृत्ती पवार, राहणार राऊड, तालुका चांदवड तालुका, नाशिक जिल्हा, बरोबर? नाशिक जिल्हा। बर, आता लक्षात घ्या, आपण या ठिकाणी चांदवड तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि रावड मध्ये कामकाज करत असताना आर्ली मध्ये प्लॉट छाटणी असते, बरोबर? ऑगस्ट मध्ये आपण छाटणी घेतो ना, 1 सप्टेंबरला छाटणी घेतो। आणि आपला पिरियड जो आपला द्राक्षाचा पिरियड तो सर्वसाधारणपणे 120 दिवसामध्ये हार्वेस्टिंग 120 दिवसात हार्वेस्टिंग, बरोबर? आता लक्षात घ्या, आपल्याला 120 दिवसामध्ये हार्वेस्टिंग येते, परंतु ज्या जमिनींमध्ये 7.5च्या पुढे पीएच आहे आपण सॉइल टेस्टिंग करून घेतलं त्याच्यानुसार तुम्हाला डीएफ सोल्युशन असेल किंवा इतरत्र जे आपण मुळीसाठी आपण दिलेले अन्नद्रव्य दिलेले ते तुम्हाला आलेले। आता तुम्हाला फक्त टायमिंग मध्ये कामकाज करायचं, या स्पॉट मध्ये आपल्या हार्वेस्टिंगच्या वेळेस पण व्हिडिओ द्यायचा आहे, बरोबर? आता ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहे त्याच्यामध्ये अपटेक, आता लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी जे आपण अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना तुम्हाला डीएपीचा वापर करतो, एसओपीचा वापर करतो, अमोनियम सल्फेटचा वापर करतो। आता हे एनपीके देत असताना आपण कोणत्या जमिनींमध्ये या अडचणी येऊ शकतात, ज्या जमिनींमध्ये तुमचं फिक्सेशन हे जास्त प्रमाणात होतं। आता या जमिनींमध्ये ज्या ठिकाणी तुमच्या क्षारयुक्त जमिनी असतील, क्लोराईड युक्त जमिनी असतील आणि अशा जमिनींमध्ये तुम्हाला नक्कीच तुम्ही ज्या ठिकाणी डीएपीचा वापर करता त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला अडचण येते। आता बऱ्याच ठिकाणी आता सॉइल टेस्टिंग बघितले, आमच्याकडे जवळजवळ 400-500 प्लॉटच्या त्या ठिकाणी सॉइल टेस्टिंग झाल्या। आता याच्यामध्ये ज्या जाड जमिनी आहेत अशा जमिनींमध्ये सॉइल टेस्टिंग केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुमची फॉस्फरसची कमतरता पण जाणवते, वरती झाडामध्ये कुठेतरी माल कमी निघतोय, दरवर्षीच्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, मुळी चालत नाहीये। या अडचणी ज्या येतात ते फक्त तुमचा अपटेकचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो। मग आता आपल्याला अपटेक किंवा आपण या ठिकाणी डीएपीचा फॉस्फरस कमी असेल तर आपण डीएपीचा वापर करायचा का, हा पण महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे। आता अशा जमिनींमध्ये ज्या ठिकाणी तुमचा 7.30 किंवा 7.7च्या वरती ज्या ठिकाणी पीएच आहे, लक्षात घ्या 7.30 किंवा 7.7च्या वरती ज्या ठिकाणी तुमचा जमिनीचा पीएच असेल अशा ठिकाणी तुम्हाला डीएपीचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही। तुमच्या चुनखडीयुक्त जमीन असेल, चुनखडीचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मल्चिंग सल्फर, लक्षात घ्या मल्चिंग सल्फर म्हणजे आपण गंधक जे म्हणतो ते तुम्हाला पर एकर साधारणतः 100 ते 150 किलो पर्यंत आपल्याला बोधावरती टाकून घ्यायचे। चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही याचा वापर केला तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील। त्यानंतर आपण जे डीएपी ज्याच्या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करतोय की डीएपीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी का करायचा नाही। डीएपी जे सल्फेट युक्त आपलं जे खतं येतात त्याचं जे फिक्सेशन होतं हे फिक्सेशन होऊ नये, त्याचं सॉल्युबलायझेशन चांगल्या पद्धतीने होत नाही, अशा वेळेस आपण डीएपीचा वापर न करता त्या ठिकाणी तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 150 ते 200 किलो पर्यंत आपल्याला देऊन घ्यायचे। अमोनियम सल्फेट एकरी 25 किलो या प्रमाणात द्यायचे, एसओपी तुम्हाला त्या ठिकाणी 25 किलो एकरी द्यायचे। या प्रमाणात आपण डोस देऊन घेतला। आता परंतु हे करत असताना आपल्याला फॉस्फरस लेवल त्या ठिकाणी वाढली पाहिजे। आता फॉस्फरस लेवल त्या ठिकाणी वाढण्यासाठी किंवा झाडामध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी जे डोसेस देतो याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या छाटणीच्या वेळेस तुम्हाला एकरी साधारणतः 3 ते 4 लिटर फॉस्फरिक ऍसिड आपल्याला देऊन घ्यायचे। फॉस्फरिक ऍसिड देत असताना आपण त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा 13-0-45चा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो। आता फॉस्फरिक ऍसिड आपल्याला एक साधारणतः 20 ते 25 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 लिटरचे आपल्याला सर्वसाधारणपणे 7 ते 8 डोसेस त्या ठिकाणी घ्यायचे। 3 ते 4 लिटर म्हणजे तुमचं 5 किलो फॉस्फरिक ऍसिड पर एकर, ज्या ठिकाणी तुमचं 7.7च्या वरती पीएच आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला याचा डोस घ्यायचा आहे। 15 दिवसाच्या अंतराने तुम्हाला परत दुसरा डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे। हे जर डोसेस आपण व्यवस्थित पद्धतीने घेतले तर तुम्हाला फॉस्फरसची लेवल आपल्याला जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढवता येईल, तुमचं झालेलं फिक्सेशन सॉल्युबलायझेशन त्या ठिकाणी चांगलं होईल। आता राहिला विषय की आपण ज्या क्षारयुक्त जमिनी आहेत, सोडियम युक्त ज्या जमिनी आहेत अशा जमिनींमध्ये मुळांभोवती जो प्रॉब्लेम येतो याच्यासाठी जमिनीमध्ये फिक्सेशन झालेलं कॅल्शियम असेल, आता याचं वहन पण आपल्याला चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। याच्यासाठी 2 ते 3 डोसेस तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला नक्की देता येतील। त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर एकरी 2 किलो, लक्षात घ्या सल्फर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं एकरी 2 किलो सल्फर घ्या, टोनर प्लस एकरी 5 लिटर घ्या आणि त्याच्याबरोबर तुम्हाला युरिया त्या ठिकाणी 2 ते 3 किलो या प्रमाणात घ्यायचे। हे डोस आपल्याला
पहिला डोस तुम्ही छाटणीच्या अगोदर 2 दिवस देऊन घ्या. त्यानंतर परत आपल्याला एक 15 दिवसाच्या अंतराने परत दुसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे. तो डोस देत असताना आपल्याला कुठल्याही सॉल्युबलायझेशन वापरत असताना आपण त्या ठिकाणी फॉस्फरसची आपल्याला डिफिशियन्सी कमी करायची. मग आपण विद्राव्य खतांचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 1448 लक्षात घ्या, ॲग्रेसिया कंपनीचं एकरी 1448 2 किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. एकरी 2 किलोचा डोस दिला, चांगल्या पद्धतीचं तुम्हाला जे आपण फॉस्फरस लेवल म्हणतो ती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध त्या ठिकाणी करता येईल. ते देत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला मुळी वाढीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी नायजेल किंवा फ्रूट ड्रिप, नायजेल घेत असाल तर एकरी 1 किलो घ्या, फ्रूट ड्रिप घेत असाल तर एकरी 2 लिटर घ्या. हा डोस आपल्याला सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा. आता हे 2 डोस दिल्यानंतर बऱ्याच वेळेस तुमचा नायट्रोजन प्रत्येक जमिनीमध्ये अपटेक करत असतं. लक्षात घ्या, तुमच्या पाण्याद्वारे सुद्धा जमिनीतून तर उचललं जातं, परंतु पाण्याद्वारे सुद्धा नायट्रोजन वाढू शकतं. किंवा तुमच्याकडे ढगाळ वातावरण तयार झालं असेल तरीही तुमच्याकडे नायट्रोजनचं प्रमाण वाढू शकतं. त्यावेळेस तुमचा शेंडा वाढतो, फॉस्फरसची लेवल कमी राहते. मग अशा वेळेस आपण फवारण्या सुद्धा तितक्याच घेणं गरजेचं आहे. आता फवारण्यांबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच 1-2 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत नक्की येईल. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, हा जो मुद्दा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की आपल्याकडे जमिनीचा पीएच एक्सेस आहे, चुनखडीचं प्रमाण जास्त आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्याला अडचणी येतात. वरती झाडामध्ये माल कमी निघतो, खोडं कमकुवत असतात, एकरी 7 ते 8 टनाच्या वरती माल निघत नाही. मग आता अशा जमिनीमध्ये या पद्धतीने आपल्याला डोसेस त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि कोणाच्या अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपल्या बुकिंग क्रमांकावरती संपर्क करून आपले प्रॉब्लेम विचारू शकता. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. कुठलीही अडचण असेल नक्की विचारा. आणि कोणाच्या अडचणी असतील प्लॉटवरती नक्कीच व्हिजिट त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, धन्यवाद.